Let's start. Before that, good afternoon. Today we are going to learn payroll. सगळ्यात पहिलं आपण पेरोलच्या कॉन्सेप्ट शिकून घेऊया आणि त्यासाठी मी आता एक्सेल ओपन केलंय. कारण टॅलीमध्ये ज्यावेळेस प्रत्येक हेड आपण शिकतो त्यावेळेस दुसरं पहिलं हेड शिकल्यानंतर पहिलं हेड निघून जातं, मग दुसरं हेड स्क्रीनवरती येतं. तर एक्सेलमध्ये संपूर्ण पे शीट कसं तयार होईल ते अगोदर शिकून घेऊया, समजून घेऊया. प्रत्येक हेडचा अर्थ काय असतो, कॅल्क्युलेशन मेथड्स काय असतात, ते सगळं अगोदर समजून घेऊया. सिरियल नंबर, रोल नंबर किंवा यालाच एम्प्लॉई नंबर असं सुद्धा म्हणतात. नेम ऑफ द एम्प्लॉई, डेज, रेट्स, यामध्ये बेसिक, DA, HRA, लोकल कन्व्हेन्स, ओव्हर टाईम किंवा आपण इन्सेंटिव्ह घेऊया अगोदर. ओव्हर टाईम, अलाउन्सेस, एक्सेलमध्ये पण तुम्हाला याचं प्रॅक्टिकल करायचं.
एक एक हेड समजून घेऊया. सिरियल नंबर, जी काही आपण सॅलरी प्रिपेअर करणार आहोत, कारण सॅलरी शीट ही एकच नसतं. एम्प्लॉईचे ज्या काही कॅटेगरीज असतात, लाईक दॅट ऑफिसर, लाईक दॅट मॅनेजर्स, स्टाफ्स, वर्कर्स, वेजेस, ट्रेनीज, प्रोफेशन वाडे, असिस्टंट मॅनेजर्स, असे वेगवेगळे कॅटेगरीज असतात. आणि हे वेगवेगळ्या कॅटेगरीज असल्यामुळे सॅलरी जे काही बनवण्याचे रूल आहेत हेडवाईज, ते पण डिफरंट असू शकतात. म्हणजे काही हेड ज्या स्टाफला अलाउड असतात ते कदाचित वर्करला नसतील. उदाहरण द्यायचं ठरलं तर कुठल्याही स्टाफला ओव्हरटाईम अलाउड नसतो, मॅनेजरला ओव्हरटाईम नसतो, बट तो वेजेसला अलाउड असतो, म्हणजे वर्कर जो मशीनवरती काम करतो त्याला. तर ह्या हेडवाईज त्या स्टाफची सॅलरी प्रिपेअर होत असते. त्याच्यासाठी प्रत्येक सॅलरी शीट ही डिफरंट कॅटेगरीचे जर लोक असतील तर वेगवेगळे शीट आपल्याला बनवावे लागतात. म्हणजे ऑफिसरची सॅलरी शीट वेगळी राहील, मॅनेजरची वेगळी राहील, स्टाफची वेगळी राहील, ट्रेनिंगची वेगळी राहील, प्रोबेशन पिरियडवाले जे आहेत त्यांची वेगळी राहील, अशा पद्धतीने. तर मी ते एक ऑफिस स्टाफची सॅलरी इथे बनवतो आहे. याच्यामध्ये काही वर्कर पण घेणार आहोत आपण. ही कंबाईन आहे कारण आपल्याला फक्त 4 ते 5 लोकांची सॅलरी बनवायची आहे. व्हॉट इट. तर पहिलं सिरियल नंबर मीन्स व्हॉट. तर ह्या सॅलरी शीटमध्ये किती लोकांची सॅलरी प्रिपेअर करतो ते इथे लिहिलं जाईल. तर दिस इज द फर्स्ट एम्प्लॉई. सो आपण इथे 1 नंबर देत आहोत. कळलं. आता एम्प्लॉई नंबर म्हणजे काय. खरं तर कुठल्याही कंपनीमध्ये एम्प्लॉई नंबर जो काही अलॉट केला जातो तो त्या कंपनी सुरू झाल्यानंतर जो पहिला एम्प्लॉईची अपॉइंटमेंट होते त्यावेळेस त्याला 1 नंबर दिला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट जो नंबर अपॉइंटमेंटचा असतो त्याला 2 नंबर, 3 नंबर, हा सिरियली क्रमांक पुढे वाढत जातो. मग याच्यामुळे इथे नंबर देताना, एम्प्लॉई नंबर देताना कुठलीही ते कोणत्या कॅटेगरीत अपॉइंटमेंट झालं हे कधीच बघितलं जात नाही. कळलं का. समजा मॅनेजर जरी अपॉइंटमेंट झाला तर याच्या आधी 100 लोक भरले गेलेत ह्या कंपनीमध्ये तर त्याला 101 नंबर अलॉट होईल. त्यानंतर एखादा कॉम्प्युटर ऑपरेटर अपॉइंट झाला तर त्याला 102 नंबर दिला जाईल. म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीत अपॉइंटमेंट झालं त्या ह्या नंबरशी काही संबंध नसतो. कळलं काय. सिरियली नंबर पुढे जातो. नेक्स्ट याच्याबद्दल एक लक्षात ठेवा, मधले किती जरी लोक सोडून गेले तर तोच नंबर पुन्हा नवीन येणाऱ्या लोकांना कधीच दिला जात नाही. पुढचा नंबर कंटिन्यू पुढे दिला जातो. म्हणजे आज जर एखाद्या कंपनीचा लास्ट एम्प्लॉई नंबर जर बघितला तो 1001 असेल तर असं समजायचं की त्या कंपनीच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत 1001 लोक कामाला येऊन गेले. त्याचा अर्थ असा नाही की 1001 आता सध्या काम करतात. होऊ शकतं की त्यातली 500 लोक सोडून पण गेलेले असतील. कळलंय आता. तर इथे मी 101 नंबर घेतो कारण हे जे सीट मी स्टाफचं बनवतोय तर होऊ शकतं आधीचे 90 लोक वर्करमध्ये असतील, ट्रेनिंगमधले असतील, दुसऱ्या सीटमध्ये असतील किंवा सोडून गेलेले पण असू शकतील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची कारण इथे फार वेळ देणार नाहीये मी. सिलेबस खूप मोठा आहे. जास्तीत जास्त थेरॉटिकली लक्षात ठेवायचं आहे. नेम ऑफ द एम्प्लॉय हे खूप सोपं आहे. इथे जे काही एम्प्लॉईचं नाव असेल ते आपण इथे टाईप करणार. काही अडचण आहे याच्याबद्दल काही सांगायची गोष्ट नाही, फार विशेष काही नाही. हे एम्प्लॉई नेमच्या खाली ज्या महिन्याची आपण सॅलरी देतोय एक्सेलचे रूल आहे काही. इथे काय राहील त्या नावाच्या खाली कोणत्या महिन्याची सॅलरी देतो ते. पुढे इथे डेज. आता कोणत्या महिन्याची सॅलरी शीट बनवतोय आपण. मे 2021 ची. ही सॅलरी पेड कधी केली जाईल. जूनच्या 7 तारखेपर्यंत. मग आता मेची सॅलरी बनवत असताना मे मध्ये एकूण किती दिवस असतात तर ते इथे तुम्हाला डिस्प्ले करावे लागतील.
कोणत्याही वर्षाचं कॅलेंडर तुम्ही उघडून बघितलं तर मे महिना हा 31चा असतो. ठीक आहे. आता पुढे असं आहे का या महिन्यामध्ये एकूण वर्किंग डेज किती होते. आता वर्किंग डेज म्हणजे काय, का वीकली ऑफ सोडून कंपनी किती दिवस सुरू होती. वीकली ऑफ किती असतात, 4 किंवा 5 असू शकतात. जी काही आठवड्याची एक सुट्टी असते ना कंपल्सरी ती, तर ते मी इथे शो करतोय. आता पुढे आहे का ह्या व्यक्तीला किती दिवसाची सॅलरी द्यायची आहे. आणि सॅलरी देत असताना आपण वीकली ऑफचा पगार देत आहोत. नाही कळालं, वीकली ऑफचा पगार आपण देतो आहे कारण हे स्टाफ आहे, ऑफिसर आहे, तर यांना आपण आठवड्याच्या सुट्टीचा पगार देतो आहे. आता ॲक्च्युली कंपनी 26 दिवस चालली आणि ही व्यक्ती जर 26 दिवस कंपनीत प्रेझेंट राहिली असेल तर आपल्याला पगार किती दिवसाचा द्यावा लागेल, 31 दिवसाचा द्यावा लागेल. आता असं जरी असलं ना तर हे 26 दिवस हे वर्किंग डेज आहेत, याला 31 दिवसाची सॅलरी दिली जाते. पण सपोज ज्या काही लिव्ज अलाउड्स असतात, सुट्ट्या, कोणत्या हक्काच्या सुट्ट्या, मी याच्यात हॉलिडेज नाही पकडले, हॉलिडे म्हणजे सणवार ते नाही पकडले, ते आपण नंतर बघूया. हा प्राची काय, हॅलो प्राची, हॅलो सर, मी नाही बोलले. तुला आवाज पोहोचतोय ना. हो पोहोचतोय, नवीन कोणीतरी जॉईन झालंय. बरं. हॅलो सर, मी झाले पूजा जॉईन. हा एक मिनिट. अरे तुझी स्क्रीन दिसली नाही मला. हां हां पूजा, हां ठीक आहे. हां झाले सर जॉईन. यस ओके. आवाज म्यूट करून टाका तुमचा, ज्यावेळेस गरज वाटेल त्याच वेळेस आवाज सुरू करा. हो सर. आता मी लीव्ज बद्दल बोलत होतो. लीव्ज बद्दल आत्ताच सांगूया का. हां, मला जेवढ्या माहिती तेवढ्या सांगतो. लीव्ज भरपूर असतात. सगळ्यात पहिली लीव असते ती PL, दुसरी असते SL, तिसरी असते CL. या साधारण ह्या मोठ्या लीव आहेत ज्या की अलाउड केल्या जातात. PLचा फुल फॉर्म होतो फ्री विलेज लीव. हे आहे सिक लीव. CL कॅज्युअल लीव. कॅज्युअलचं स्पेलिंग चुकलंय पण समजून घ्या. आवाज म्यूट करा. PL फॉर फ्री विलेज लीव, SL मीन्स सिक लीव आणि CL मीन्स कॅज्युअल लीव. याचे रूल सांगतो. आमच्या कंपनीत जे रूल होतो ते सांगतोय. आमच्या कंपनीमध्ये दर वर्षाला माइक म्यूट कर ना सर. पण ऑप्शन कुठे असतं. त्याच्यावरच क्लिक कर ना पुन्हा, हे म्यूट वरती. कारण तुला सुरू, मी इकडून म्यूट करू शकतो पण तुला पुन्हा काही गरज पडली तर तुला सुरू करता आलं पाहिजे. झाला का सर. नाही झाला. ठीक आहे, मीच म्यूट केला, तू करत बस. फ्री विलेज लीव ही प्री सँक्शन्ड असावी लागते.
प्री सँक्शनड लिव्ह आहे. आमच्या कंपनीमध्ये वर्षाला इयरली 20 लिव्ह दिल्या जायच्या. किती लिव्ह दिल्या जातात? 20. सिक लिव्ह या 6 दिल्या जातात आणि कॅज्युअल लिव्ह ह्या 10 होते. मी आमच्या कंपनीचे रूल सांगितले. प्रत्येक कंपनीचे लिव्हचे रूल किंवा नंबर ऑफ लिव्ह डिफरंट असू शकते. आता प्रिव्हिलेज लिव्ह बद्दल काय सांगितलं मी? प्री सँक्शनड लिव्ह. दुसरा याचा रूल असा आहे का या वर्षातून एकदा, वन्स अ इयर, वर्षातून ही लिव्ह एकदाच अवेल करता येते. कळलं काही? तिसरा रूल याच्याबद्दल असा आहे की ह्या कंपनीना सेल करता येतात. एम्प्लॉई कॅन सेल, कंपनीला विकून टाकू शकतील. चौथा रूल असता आहे का ही जी लिव्ह आहे कॅरी फॉरवर्ड केली जाते. इट विल बी कॅरी फॉरवर्ड, इट विल बी कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. दुसऱ्या वर्षामध्ये उरलेल्या लिव्ह ह्या पुढे कॅरी फॉरवर्ड होते. 3 रूल अगोदर समजून घेऊ. सगळ्यात पहिलं तर प्री सँक्शनड असावी लागते. उदाहरण देतो. याचं कारण जुनियन लागतं. अर्चनाला मुलाचं लग्न, मुलीचं लग्न किंवा काही विशेष फंक्शन याच्यासाठी 10 दिवस, 5 दिवस, 15 दिवस अशी लिव्ह पाहिजे. तर ही लिव्ह 1 महिन्याच्या अगोदरच अर्ज कंपनीला द्यावा लागतो. कळलंय का? दुसरं, कंपनी कॅन डिनाय दॅट लिव्ह. कंपनी ही लिव्ह नॉट सँक्शन करू शकते. आलं का? कारण ते कारण जर जुनियन वाटत नसेल, प्रामाणिक वाटत नसेल तर ही लिव्ह कंपनी नॉट सँक्शन करू शकते. तिला कंपनी त्या पिरियडमध्ये कंपनीत कामासाठी यावं लागेल. मग याच्यासाठी तिने अर्ज करतानाच ते जे रिझन दिले आहे ते कसं पाहिजे? प्रामाणिक पाहिजे. दुसरं, किती महिने अगोदर अर्ज केला पाहिजे? 1 महिना अगोदर. तिसरं, एकदा ह्या वर्षात जर तिने 10 दिवसाची ही लिव्ह घेतली असेल, 20 दिवसातली, तर पुन्हा ह्याच वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये पुन्हा एकदा तिला अर्ज करता येईल का? नाही करता येईल. कारण मी पुढचा रूल काय सांगितला? वन्स अ इयर, वर्षातून ही एकदाच घेता येईल. कळतंय? पुढे असं आहे काही हे जे लिव्ज आहेत. आता एक उदाहरण घेऊया की हिने ह्या वर्षात 10 लिव्ह म्हणजे सुट्ट्या घेतलेल्या आहेत. मग या 10 लिव्ह ज्या महिन्यात ते भरल आणि सँक्शन होईल आणि कंपनीत येणार नाही त्या दिवशी तिला प्रत्यक्ष इथे 26 दिवसाच्या वेळी ती 16 दिवस कंपनीत येईल. बरोबर आहे का नाही? 16 दिवस कंपनीत येऊनही तिला किती दिवसाचा पगार मिळेल? 31 दिवसाचा. कारण तिला ज्या हक्काचे 20 दिवसचे सुट्टे दिल्या होत्या ते तिने अवेल केलेले आहेत, त्याचं युटिलायझेशन केलेलं आहे. मग इथे त्या महिन्यामध्ये पगार किती मिळेल तिला? 31 दिवसाचा. पण प्रत्यक्ष अटेंडन्स किती दिवसाचा राहील? 16 दिवसाचा. कारण तिने 20 पैकी किती लिव्ह स्वतः यूज केल्या? 10. मग आता तिच्या बॅलन्स लिव्ह किती राहिल्या? 10 राहिल्या. बरोबर. ह्या वर्षात ह्या 10 लिव्ह तिला घेता येतील का? नाही. मग ह्या लिव्ह जसंही वर्ष संपल 31 मार्चला, ह्या पुढील वर्षाच्या कार्डवरती ओपनिंग बॅलन्स म्हणून ह्या 10 लिव्ह पुढे सरकतील. पुढच्या वर्षी पुन्हा 20 लिव्ह तिच्या खात्यावर जमा होतील. म्हणजे पुढच्या वर्षी किती लिव्ह आहे तिच्या खात्यावर? आता 30 आहे. तर पुढच्या वर्षी जरी तिला लिव्ह घ्यायची असेल तर ती 30/30 घेऊ शकते, पण ती प्री सँक्शनड असावी लागते. मुद्दा कळाला आता? तर असं पुढे पुढे जात ते होऊ शकतं. 200 लिव्ह पण एखादा व्यक्ती जमा करून ठेवू शकतो. नाही कळालं? पुढे 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 असं आहे अजून का ह्या लिव्ह जर फार प्रमाणात जमा झाल्या असतील आणि त्या व्यक्तीला वाटलंय का आता मी तर लिव्ह घेत नाही, पण ह्या लिव्हचे मला पैसे पाहिजे,
कारण मी सुट्ट्या घेत नाही, मी त्याच्याऐवजी कंपनीत काम करते, तर मला पैसे द्या. तर बेसिक DA हाऊस रेंट अलाउन्स 1-2 हेडवरती, काही विशिष्ट हेडवरती त्या कंपनीच्या रूलनुसार तिला त्या लिव्हचे पैसे मिळतात. त्यासाठी तिने अर्ज करायला पाहिजे की मला आता ह्या 20 लिव्ह कंपनीला सेल करायचे आहे. कंपनीला गरज वाटत असेल तर त्या विकत घेते कंपनी तुमच्या लिव्ह. आणि कंपनीला जर वाटत असेल की हिने सक्तीची ती लिव्ह घ्यावी, तर कंपनी ती विकत घेणार नाही, तुला सुट्टीवर जावं लागेल. कळलंय का काही? कंपनी केव्हा विकत घेईल? का अर्चनाचं काम आम्हाला खूप गरजेचं आहे, ती त्याच्यामुळे मी ती विकत घेईल, कंपनी विकत घेईल, तर हे पैसे घे, कारण तुझ्या लिव्ह कमी झाल्या म्हणजे तू आपोआप कंपनीत काम करशील. पण कंपनीला जर असं वाटत असेल का असंही येऊन हिचा काही उपयोग नाही, ते विकत तिला पैसे देऊन विकत घेण्यापेक्षा ही घरी राहिलेली बरी, त्यावेळेस त्या कंपनीत तिने अर्ज केलेला फेटाळू शकते, आहे की नाही? तर रूल खूप काही कडक असतात, काही कमी जास्त असतात. हे डिफरंट रूल तुम्हाला बघायला मिळते. तर 2-3 पॉईंट बघा. फ्री सँक्शन लिव्ह वन्स अ इयर, एम्प्लॉई कॅन्सेल, आणि इट विल बी कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. जायचं पुढे? पुढे आहे सिक लिव्ह. सिक लिव्ह मध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या कंपनीचे रूल सांगतो. प्रत्येक कंपनीत मॅच होतीलच असं काही आहे का? नाही. काही प्रमाणात मॅच होणारच आहे, बिलकुल मॅच होणार नाही असं काही नाही. सिक लिव्ह म्हणजे काय? का आजारपणासाठी लिव्ह, या 6 होत्या आमच्या कंपनीत. वर्षाला तुम्हाला 6 दिवसाच्या सुट्ट्या असतात. दुसरं असं आहे की ह्या ज्या लिव्हज आहेत ह्या अर्धा दिवसाची सुद्धा आमच्या कंपनीत अलाउड केली जायची, कारण अर्धा दिवस आजारपणामुळे आपण सुट्टीवरती किंवा घरी राहू शकतो. तसं प्रिव्हिलेज लिव्हला नाही, कारण ती एक तर वर्षातून एकदा घ्यायची, कारण त्याने अर्धा दिवसासाठी PL भरायची, म्हणजे त्याचं गेलं का वर्षाचा क्लेम. तर मग अर्धा दिवसासाठी जर लिव्ह घ्यायची तर कोणती लिव्ह घ्यायला पाहिजे? सिक लिव्ह. कळलं काही? दुसरं असं का ही याला प्री सँक्शनची गरज नाही. काय कारण आहे? कारण ही आजारपणाची लिव्ह आहे. मला आज सांगता येईल का मी उद्या आजारी पडणार आहे, माझं उद्या डोकं दुखणार आहे, माझे अर्ज सँक्शन करा? नाही. त्याच्यामुळे होऊ शकतं का हे आजारपणानंतरही तुम्हाला सँक्शन करून घेता येते. पण जर आजारी आहेत तुम्ही, पण तुम्ही बोलू शकता, कम्युनिकेट करू शकता, तर फोन केला असेल तर डॉक्टर सर्टिफिकेट नसलं तरी चालायचं, आमच्या कंपनीचा रूल. पण तुम्ही फोन केलाच नाही आणि नंतर जर SL भरत असाल तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागायचं. कळलं का? हां, नसन कळलं बहुतेक. काय सांगा? मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे, आणि सांगून घेतलं तर कदाचित तुम्हाला ते अलाउड होईल सिक लिव्ह. दुसरं असं आहे की हे वर्षातून एकदा आहे का? नाही. ही अर्धा दिवस घेत बसले तर 12 वेळेस सुद्धा वर्षातून तुम्ही सुट्ट्या घेऊ शकता, कारण ह्या पूर्ण वापरायच्या असतात. दुसरं असं आहे म्हणजे थोडक्यात ह्या किती वेळेस घेऊ शकतो? दुसरं ह्या सेल केल्या जाऊ शकत नाही, वी कांट सेल दॅट लिव्ह. तिसरं असं आहे की ह्या पुढच्या वर्षी कंटिन्यू केल्या जाणार नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एम्प्लॉईकडे एकच उपाय असतो का सिक लिव्ह पूर्ण वापरून घेणे. समजला? तिसरा आहे कॅज्युअल लिव्ह. आता कॅज्युअल लिव्ह म्हणजे काय? कॅज्युअल कारणासाठी, सामान्य कारणासाठी घेतलेल्या सुट्ट्या. कारण हे जे PL आहे ना, याच्यासाठी कारण ठोस असावं लागतं. कोणत्या वरच्या 10 दिवस 15 दिवस, मुलाचं लग्न, भावाचं खास कारण असावं लागतं. याच्यासाठी आजारपणाचं कारण लागतं. मग अजून बरेच कारण आहे का आपल्याला घरी राहावं लागतं, पाहुणे आले, अनेक छोटे छोटे कारण आहे का त्याच्यासाठी आपल्याला घरी थांबावं लागतं. मग त्यासाठी असते कॅज्युअल लिव्ह. कॅज्युअलचा अर्थच काय होतो? सामान्य कारणासाठी आपण सुट्टी घेतलेली आहे, त्यासाठीचे 10 लिव्ह तुम्हाला दिलेले आहे. कळलंय? याच्यामध्ये मात्र फ्री सँक्शन, आफ्टर सँक्शन असे दोन्ही गोष्टी आमच्या ऑफिसरसाठी तरी अलाउड होते, आहे की नाही? वर्करसाठी मात्र अगोदर इन्फॉर्मेशन देणे असे 2-4 रूल होते. तिसरी गोष्ट, कॅज्युअल लिव्ह सुद्धा पुढे फॉरवर्ड केल्या जात नव्हत्या आमच्या कंपनीमध्ये, आणि ह्या विकत सुद्धा कंपनी घेत नव्हती. फक्त इथे फरक काय आहे SL मध्ये आणि याच्यामध्ये?
ते याच्यामध्ये पाहुणे आले, मी अर्धा तास उशिरा येतो, तरी गेल्यानंतर अर्ध्या तासाचं CL आम्ही भरायचो. 1 तासाची, 2 तासाची किंवा अर्ध्या दिवसाची, पूर्ण 1 दिवसाची, 2 दिवसाची, असं. कळलं काय? जाऊ पुढे. हा, आता इथे 16 दिवस कसे धरले आपण? काहीने काय केलं असावं? PL भरली असेल. तर आता सध्या इथे PL-CL बद्दल आपण विचार करणार आहोत. ही संपूर्ण 26 दिवस कंपनीत आलेली आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. रेट. सगळ्यात पहिलं बेसिकचं रेट 10,000. सी विल गेट 20% डिअरनेस अलाउन्स ऑन द बेसिक. HRA will be calculated on basic and DA 10%. लोकल कन्व्हेन्स हा 100 रुपये पर डे. ओव्हरटाईम ज्याला आहे, अर्चना समजा ऑफिसर्स किंवा ऑफिस स्टाफ असेल तर तिला नसेल, ओव्हरटाईम हिच्यासाठी 0 आहे. पुन्हा एकदा सांगतो, बेसिक सॅलरी काय प्रकार आहे, याला मूळ पगार असं म्हणतात. आतापर्यंत आपण काय शिकलो, का तुला किती पगार आहे रे, तर तो सांगतो मला 10,000 पगार आहे. मग आपल्याला काय वाटतं का एकाच हेड खाली कंपनी पगार देते? बिलकुल असं नाही. कंपनी जर 10,000 पगार देऊ केला असेल तर याच्यामध्ये एवढे नाही, याच्यापेक्षा अनेक हेड बनवते. 10,000चं वर्गीकरण कसं असेल? 5,000 बेसिक, 5,000चे 20% DA आणि बेसिकच्या 10% HRA. लोकल कन्व्हेन्स म्हणजे पर डे 100 रुपये जाण्या येण्याचा खर्च, आणि ओव्हरटाईम जर त्याला अलाउड असेल तर ओव्हरटाईम मिळेल. अशा विविध हेड खाली पगार दिला जातो. मी तर 2-3च हेड घेतले, अजून बरेचसे हेड खाली पगार दिला जातो. तर बेसिक सॅलरी अर्चनाला किती मिळणार आहे? 10,000 पर मंथ, इक्वल टू 10,000 डिवायडेड बाय 31 मल्टिप्लाइड बाय 31. 10ला 10 पूर्ण का मिळाल्या? कारण तिला किती दिवसाचा पगार दिला जाणार आहे? 31 दिवसाचा. हे 31 दिवस लक्षात ठेवा. हे वरती काय आहे? इन्फॉर्मेशन आहे त्या महिन्याची. आणि हे 26 काय आहे? की ॲक्च्युअल किती दिवस ती कंपनीत वर्किंगसाठी आली. डिअरनेस अलाउन्स. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द डिअरनेस अलाउन्स? कसं मिळणार आहे DA? 20% ऑफ बेसिक सॅलरी, मग इक्वल टू बेसिक सॅलरी डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 20, म्हणजे 2,000 रुपये मिळेल. डिअरनेस अलाउन्सचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्सला काय म्हणतात मराठीत? महागाई भत्ता. हा डिअरनेस अलाउन्स त्याचं इन्क्रीमेंट हो किंवा ना हो, जर तो वर्कर्स वेजेस वर्करमध्ये काम करत असतील, ही लोक म्हणजे वेजेसवरती काम करत असतील, तर जसं देशाच्या GDP प्रमाणे महागाई वाढते 2%, 3%, त्याप्रमाणे तुम्हाला महागाई भत्ता वाढवून द्यावा लागतो, जरी तुम्ही प्रायव्हेट कंपनीत असले तरी. ऐकलंय का? हां. आता मी इथे ऑफिसरची सॅलरी काढतोय, त्यामुळे मी 20% दिलंय. त्याच्यामुळे आपण वेजेसचे नसल्यामुळे आपण सरळ 20% कॅल्क्युलेशन करतोय. गॉट इट? पुढे जाऊया. हाऊस रेंट अलाउन्स. याला हाऊस रेंट म्हणा किंवा हाऊस रेंट म्हणा. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये DMIC किंवा MIDC रेसिडेंटल एरियापेक्षा खूप दूरवरती असते. पुण्यामध्ये गेलं तर चाकण MIDC आहे, आणि दूरवरती इंडस्ट्री असते. राहण्याची सोय कुठं असते? मध्य पुण्यामध्ये कुठेतरी. मग कंपनीने जर बेसिक 10,000 दिला, महागाई भत्ता 2,000 दिला, पुणा शहर आहे म्हणून, मग घर भाडं जर पुण्यामध्ये एका व्यक्तीला राहायला जर 5,000 रुपये जर व्यक्तीला भाडं लागत असेल, तर तो पुण्यात नोकरीला येणारच नाही. म्हणून हाऊस रेंट अलाउन्स दिला पाहिजे. कळतंय का? हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय? अलाउन्स म्हणजे काय? भत्ता. रेंट म्हणजे काय? भाडं.
म्हणजे त्याने पुण्यात भाड्याने घर घेऊन राहता यावं यासाठी स्वतंत्र हेड खाली वेगळी रक्कम कंपनी पगारामध्ये देते. मग आता ती किती द्यायचं ठरलंय आपल्याला? HRA विल बी 10% ऑफ बेसिक प्लस DA, म्हणजे 12,000च्या 10%. कळतंय? इक्वल टू, मी इथे फॉर्म्युला देतोय, 10,000 प्लस 2,000 ब्रॅकेट विल बी क्लोज डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 10. हाऊस रेंट अलाउन्स किती मिळेल? 1200 रुपये. कळतंय? मात्र आमच्या कंपनीमध्ये तरी प्रत्यक्ष त्या व्यक्तीने घर भाड्याने घेतलं आहे किंवा नाही अशी कुठली पडताळणी होत नव्हती. पुण्या मुंबई सारख्या काही ठिकाणी याच्यावरती वेगवेगळे रूल आहे. याचा जर स्टडी केला, हाऊस रेंट अलाउन्सचा करायचा ठरला, तर आपल्याला 2-4 लेक्चरही पुरणार नाही. कारण इन्कम टॅक्समध्ये हाऊस रेंट अलाउन्स हा कम्प्लिटली डिडक्टेबल आहे. IT मध्ये इट विल बी नॉट कन्सिडर्ड फॉर द TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. वी विल गो थ्रू at the time of how to calculate the income tax at that time. जाऊ पुढे. हाऊस रेंट अलाउन्स, लोकल कन्व्हेन्स. आता प्रश्न असा आहे का घर भाड्याने घेण्यासाठी त्याला पुण्याच्या मध्य शहरात राहण्यासाठी भाडं दिलंय, पण फॅक्टरी कुठे आहे? कुठेतरी 10 किलोमीटर 20 किलोमीटर दूरवरती आहे. पुन्हा त्याचा असा प्रश्न येतो त्याच्यासमोर का मला घर भाड्यासाठी 1200 दिले, महागाई पुण्यात खूप आहे म्हणून 2000 दिले, मला बेसिक, माझं मूळ बेसिक ब्रेड अँड बटर किंवा खाणं पिणं व्हावं म्हणून 10,000 दिले, पण जाण्या येण्याला मला 2-3 हजार लागतात, मी काय करू? मग मला पुण्यात नोकरी केलेली काय परवडणार? तर बेटर वे औरंगाबाद गेलेलं बरं, फार दूर नाही इंडस्ट्री, असं काही होऊ शकतं. मग आता कंपनी काय करते? लोकल कन्व्हेन्स मीन्स व्हॉट? घरापासून ते फॅक्टरी पर्यंत दररोज जाण्या येण्यासाठी साधारण किती पैसे लागतात? तर त्या हेड खाली त्या व्यक्तीला पैसे दिले जातात. मग हे रेट फिक्स असतो का? नाही. ऑफिसर असेल तर त्याला 500 रुपये पर डे दिला जाऊ शकतो, कारण तो कारमध्ये. मॅनेजर असेल तर डिफरंट असेल, वर्कर असेल तर त्याने मोटरसायकलवर यावं म्हणून पेट्रोलच्या पद्धतीने त्याला दिला जाऊ शकतो. तर मी साधारण इथे काय सांगितलं तुम्हाला? 100 रुपीज पर डे त्याला काय मिळणार आहे? लोकल कन्व्हेन्स. म्हणजे जायचे 50 रुपये फॅक्टरीत आणि फॅक्टरीतून घरी येण्याचे 50 रुपये. मला नाही वाटत कळालं. प्राची कळतंय? हो सर. येस, ओके. म्हणजे 3,100 रुपये. राईट. हां, पण आता तू जे म्हटली ना, आन्सर दुसरं येणार आहे. पुढे बघा, लोकल कन्व्हेन्स किती मिळणार आहे? लोकल कन्व्हेन्स किती मिळणार आहे? इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 26 असं मिळणार आहे प्राची. ओके सर. 3,000 रुपये मिळणार नाहीये. का बरं? सुट्टीच्या दिवशी तो कंपनीत आला का? नाही आला. मग आता कळलं असेल की मी हे खाली 26 का लिहिले. राईट. आता पुढचं एक याच्यात उदाहरण असं आहे का सपोज त्या व्यक्तीने, ही अर्चना जी आहे तर हिने 10 दिवस ह्या महिन्यामध्ये PL भरलेली आहे. सपोज तुम्हाला कळतंय का? मग इथे किती कॅल्क्युलेशन येणार आहे? 26 ऐवजी 16 येणार आहे. तर मग तिला आता इकडे बघा, लोकल कन्व्हेन्स किती मिळेल? 1600 मिळेल. ह्या फिगरवरती फरक पडलाय का? नाही. बट लोकल कन्व्हेन्स आपोआप तिला कमी मिळणार आहे, कारण ती 10 दिवस प्रत्यक्ष कंपनीत आली आणि गेलीच नाही. मग तिला प्रत्येक दिवसाचे 100 रुपये का मिळून द्यायचे? नाही द्यायचे. ठीक आहे. पुढे जाऊया. इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह हा कुठल्याही व्यक्तीला, आता पुन्हा एकदा आमच्या कंपनीचा रूल सांगतो काय होतं ते, कारण दुसरे तर रूल एवढं सांगण्यात मजा नाही. इन्सेंटिव्ह म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या कंपनीचं प्रोडक्शन किंवा सेल्स किंवा टर्नओव्हर वाढावं यासाठी जो काही प्रयत्न केला जातो, सामायिक किंवा त्याला कॉमन एफर्ट म्हणतो आपण,
सामायिक जो एफर्ट असतो त्यातून कंपनीचं जे काही टार्गेट अचिव्हमेंटपर्यंत पोचवलं असेल तर त्यासाठी कंपनी काही इन्सेंटिव्ह देऊ करते. चांगलं काम, गतीमध्ये काम करावं, प्रामाणिक काम करावं म्हणून एक प्रकारचं बक्षीस, त्याला म्हणून इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह कसं दिलं जायचं आमच्या कंपनीत? सपोज उदाहरण म्हणून देतो का मे महिन्यामध्ये जर तुम्ही 1 कोटीचं प्रोडक्शन दिलं असेल, प्रोडक्शन म्हटलंय मी वर्कर लोकांनी, तर त्यांना प्रत्येकी 500 रुपये मिळतील. ह्या पगाराच्या व्यतिरिक्त बोललोय मी. प्रत्येकी किती रुपये मिळतील? 500 रुपये मिळतील. 1 कोटी ते 1.5 कोटीपर्यंत प्रोडक्शन दिलं असेल, म्हणजे 1 कोटीच्या वर दिलं तर 500 रुपये, 1.5 कोटीच्या वरती दिलं तर 1000 रुपये प्रत्येकी इन्सेंटिव्ह मिळेल. इन्सेंटिव्ह म्हणजे बक्षीस. आणि 2 कोटीच्या वर दिलं तर 3000 रुपये प्रत्येक व्यक्तीला बक्षीस मिळेल. मी एक्झाम्पल सांगितलंय. प्रश्न कळाला आता? तर अशा पद्धतीने इन्सेंटिव्ह दिला जातो. दुसरा अजून एक इन्सेंटिव्हच्या बाबतीत आमच्या तिथे रूल असा होता का जो काही पेरोलवरती व्यक्ती असेल तो मग ट्रेनी पासून ते ऑफिसर्स किंवा मॅनेजर्स पर्यंत सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जायचा. कारण ह्या व्यक्तीला 10,000च पगार आहे, याच्याच खाली एक ऑफिसर आहे त्याला 30,000 पगार आहे. इथे सगळं जरी वेगवेगळं असलं तरी इन्सेंटिव्ह मात्र सगळ्यांना सारखा मिळणार. त्याचं कारण असं शोधून सापडलं का हा कम्युलेटिव्ह एक्स्ट्राचा जो काही इफेक्ट आहे, म्हणजे वरच्या 5 कोटी, 2 कोटी, 1.5 कोटी, 50 लाखाचा हा कम्युलेटिव्ह एफर्ट आहे. एकत्रित केलेले म्हणजे सगळ्यांच्या संयोजनाने केलेला हा एक्स्ट्रा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तो सगळ्यांना सारखा पाहिजे. आता प्रत्येक कंपनीमध्ये याच्यावरती वेगवेगळी थेरी मांडली जाऊ शकते. ऑफिसर आहे त्याचे एक्सपर्ट, त्याचे जास्त प्रयत्न असतात, मग त्याला जास्त दिला जाऊ शकतो. तर याच्यासाठी कंपनी जे रूल ठरवेल त्यानुसार तुम्हाला ठरवायचं. पण सध्या तरी मी काय करतो, हा फिक्स असणार आहे. प्रत्येक व्यक्तीला समजा मे मध्ये 500 रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे. ठीक आहे. अर्चना ही ऑफिस स्टाफ असल्यामुळे हिला ओव्हर टाईम मिळणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे ओव्हर टाईमचे तास सुद्धा दिलेले नाही. इथे 0 आवर्स आहे. किती आहे? 0 आवर्स. आणि रेट सुद्धा 0 आहे. सो शी विल नॉट गेट एनी ओव्हर टाईम. 0. आता इथे ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरीसाठी आपल्याला समअप करायचं आहे. बेसिक पासून ते ओव्हर टाईम पर्यंत सम केलेला आहे. आता जी फिगर वर्कआउट झाली हिला कोणती सॅलरी म्हणायची? ग्रॉस सॅलरी. आणि तुम्हाला जर कोणी तुमची सॅलरी विचारली असेल तर ती किती सांगायची? आता 15,300 रुपये मला सॅलरी आहे असं सांगायचं. ना की जी तुमच्या हातात पडते ती नसते सांगायची. ती सांगायची केव्हा? जर समोरच्याने विचारलं तर एकूण सॅलरी किती तर 15,300 आणि हातात किती पडते तर 8,000 पडते. तो पुढचा प्रश्न आहे. म्हणून मुली जास्त आहेत म्हणून सांगून ठेवतो. असे काही प्रश्न आले तर अकाउंटचे लोक आहात, आता आपला सिलेबस झाला तर तुम्हाला असे प्रश्न विचारायला सांगा का पगार किती मिळतो. तो जर म्हटलं 15,300 तर अजून एक प्रश्न विचारा म्हणा हातात किती पडतो. आता हातात किती पडतो तो कसा काढायचा ते आपण पुढे बघू. इथून पुढे काय सुरू झालं? डिडक्शन्स. डिडक्शनला मराठीत काय म्हणतात? वजावटी. एकूण जो पगार कॅल्क्युलेट झालाय त्यातून काय काय वजा होणार आहे. सगळ्यात पहिला आहे प्रोफेशन टॅक्स, पीटी. नोकरी हा त्या व्यक्तीचा प्रोफेशन आहे आणि आपल्या प्रोफेशन मध्ये ती व्यक्ती एक स्वतःचा प्रोफेशन करते. कोणती? ही अर्चना नावाची व्यक्तीचा प्रोफेशन काय आहे? आपल्या कंपनीत जॉब करणे हा तिचा प्रोफेशन आहे. गव्हर्नमेंट काय म्हणतं का तुम्ही कंपनी चालवता, तुम्ही तर प्रोफेशन टॅक्स भरच. ऐकून घ्या बरं का चांगलं. कंपनीला तर प्रोफेशन टॅक्स भरावाच लागतो. कंपनी स्वतः एक प्रोफेशन आहे.
पण अर्चना सारखे अनेक लोक तुमच्याकडे जे प्रोफेशन करतात नोकरी नावाचा, त्यांचा प्रोफेशन टॅक्स तुम्ही कापायचा आणि आम्हाला आणून द्यायचा. कोण म्हणताय असं? गव्हर्नमेंट. मग आता हे जे डिडक्शन आहे, ही डिडक्शनची लायबिलिटी आपल्याला जनरेट करायची आहे. आणि लायबिलिटी म्हणजे देणं, पण केव्हा जनरेट होईल? जेव्हा आपण या व्यक्तीच्या पगारातून ती लायबिलिटी वजावट करू किंवा आपण कपात करून घेऊ. मग आता याच्यावरती मी टॅलीमध्ये फॉर्म्युले सांगणार आहे. याचं मोठं कॅल्क्युलेशन आहे थोडंसं, तर ते टॅलीत बघूया. इथं वेळ न दवडता इथे आपण 100 रुपये प्रोफेशन टॅक्स ह्या व्यक्तीचा काटला जाणार असं गृहीत धरू. पहिलं तर प्रोफेशन टॅक्स म्हणजे कळालं. हां, पुढे जाऊया. पीएफ. पीएफचा फुल फॉर्म जवळजवळ व्यक्तींना माहीत असेल. सांगा बरं. प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ, बरोबर. आता पीएफ बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? काही हरकत नाही, शिकवलंच नाही. याला भविष्य निर्वाह निधी असं म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? भविष्य निर्वाह निधी. म्हणजे एम्प्लॉई जे आपल्या इथे अख्खं भविष्य घालवते, त्याचा जो कर्मभूमी म्हणून ते स्वीकारते, आपल्या कंपनीत पूर्ण आयुष्य घालवते, तर त्याच्या भविष्य काळामध्ये रिटायरमेंट नंतर काही रक्कम त्याच्या हाती पडावी म्हणून हा पीएफची कपात केली जाते. प्रोव्हिडंट फंड. फंड म्हणजे काय? निधी. आणि प्रोव्हिडंट म्हणजे अशी प्रोव्हिजन का भविष्यात त्याला कामा येईल असा निधी, म्हणजे प्रोव्हिडंट फंड. आता ही जी रक्कम आहे ना, ही रूलवरती डिपेंड करते. सध्याचा रूल म्हणजे 99 कंपनीत असा आहे का बेसिक आणि डीए याच्यावरती 12% पीएफ काटला जावा. हे कॉर्पोरेट कंपनीचा रूल आहे. आमच्या कंपनीत मात्र 10% पीएफ कापला जायचा, तो बेसिक आणि डीए वरती. ठीक आहे. तर मग मी आता सध्या बेसिक आणि डीए वरती 10% पीएफ कापवायचा रूल लावतोय. ही रूल तुम्हाला ज्या कंपनीत तुम्ही जाल तिथे माहीत पडणारच आहे. दोनच रूल आहे, 10% किंवा 12%. एक तर कॉर्पोरेट कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एखादा एंटरप्राइजेस, त्याला सोल प्रोप्रायटर ऑर्गनायझेशन असं म्हणतो आपण. तर इथे बघा, पीएफ कोणत्या दोन हेडवरती डिपेंड करेल? आता बेसिक आणि डीए. मी इथे ब्रॅकेटने सुरुवात करतो. किती बेसिक मिळणार आहे अर्चनाला? 10,000. प्लस याच्यात कशाचं ॲडिशन होणार आहे? डीएचं. ब्रॅकेट विल बी क्लोज, multiplied by 10%. This is the formula for calculation the provident fund. किती रुपये डिडक्शन होतील? 1200 रुपये. कोणत्या सॅलरी मधून? 15,300 मधून. आता पीएफ बद्दल थोडंसं बोलतोय, तुम्हाला माहिती सांगतोय. पहिलं तर 2 अकाउंट इथे असतात. खरे ते 4 अकाउंट्स आहेत सांगायचंच ठरलं तर. पहिलं आहे एम्प्लॉईज पीएफ, दुसरं आहे एम्प्लॉयर पीएफ, तिसरं आहे एम्प्लॉईज पेन्शन फंड, किंवा आता हे दोन्ही एकच सांगतो. पेन्शन स्कीमचं मी नंतरच सांगेल, टॅली आपलं ज्यावेळेस टॅलीमध्ये शिकवेल त्यावेळेस. एम्प्लॉईचा पीएफ किती काटणार आहे? 1200 रुपये. आता मालक कोण आहे? तुमची कंपनी ही मालक आहे त्या एम्प्लॉईची. कंपनीने याच्यामध्ये 1200 रुपये टाकायचे ह्या व्यक्तीच्या खात्यावरती. म्हणजे अर्चनाच्या खात्यावर, पीएफच्या खात्यावर किती रुपये जमा होणार आहे या महिन्यात? 2400 रुपये. तिच्या पगारातून किती रक्कम काटली गेली? 1200. कंपनीने 1200 रुपये अजून टाकले कुणाच्या खात्यावर? अर्चनाच्या खात्यावर. कळलंय काही? मला नाही वाटत कळालं. पुन्हा सांगतो. प्रत्येक व्यक्तीच्या नावाने पीएफचं जे काही ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंटचं जो पीएफ आहे, तिथे खातं उघडलं जातं तुमच्या नावाने, सगळ्यांच्या नावाने. जशी बँक असते ना तसं खातं ओपन केलं जातं. आपली कंपनी काय करेल?
तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर ह्या सॅलरीतून जेवढी जेवढी रक्कम पीएफ कापली ना ती तर भरणारच आहे. उलट जेवढी कटिंग करून भरली सेम तेवढीच रक्कम कंपनी टाकणार आहे. कळलंय कांचन? मग आता अर्चनाच्या पगारातून किती रक्कम काढली गेली? 1200. ती तर तिच्या खात्यावर जमाच होणार आहे. अजून कंपनीने 1200 टाकले म्हणजे आता तिच्या खात्यावर भविष्य निर्वाह निधीसाठी 2400 रुपये एकाच महिन्यात जमा झाले. अजूनही नाही कळालं? मग आता एम्प्लॉईज पीएफ म्हणजे कोणती रक्कम? ही आता एम्प्लॉयरची पीएफ जी आहे ही एम्प्लॉयरच्या कॅशबुक मधून ही रक्कम भरली जाणार आहे किंवा बँक बॅलन्स मधून. त्याची एंट्री आपण दुसरीकडे बघणार आहोत, ह्या पेरोल मध्ये नाही बघणार. ओके. ESI शी एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स, कामगाराला त्याच्या हेल्थसाठी किंवा आजारपणासाठी कंपनीने किंवा गव्हर्नमेंटने प्रत्येक एम्प्लॉईचा विमा उतरायला सांगितला आहे की नाही? ऐकलंय तुम्ही? पण ते विमा उतरवत असताना कंपनी सांगते का त्या व्यक्तीला जेवढा गव्हर्नमेंट सांगते का त्या व्यक्तीला जेवढा पगार मिळतो, ग्रॉस सॅलरी बरं का, बेसिक DA नाही, ग्रॉस सॅलरी जेवढा पगार मिळतो त्याच्या 2.25% रक्कम तुम्ही कापून आम्हाला द्यायची. कोण म्हणतंय? गव्हर्नमेंट. म्हणजे बघा हे चाललं प्रोफेशन टॅक्सच्या डिपार्टमेंटला पैसे, हे चालले पीएफच्या खात्यावर तुमचे पैसे, ESICचे पैसे चालले दवाखान्यामध्ये, जो दवाखाना आहे ना गव्हर्नमेंटचा तिथे भरले जातात. कारण हे डिडक्शन करून कंपनी हे पैसे स्वतः वापरत नाहीये. पुढे एकदा ESIC कशावरती डिडक्ट होणार? ग्रॉस सॅलरीच्या 15,300 भागिले 100 गुणिले 1.75%. किती पैसे कटिंग होणार? 267. इथपर्यंत आले का? हा, हे ग्रॉस सॅलरीच्या 2.25%, 15,300च्या 2.25%. 2.25% म्हणजे किती? 1.75%. इथपर्यंत आले का? याच्यावरच मला अजून बोलायचं आहे. करू सुरू? हा. पीएफ ची किती रक्कम कापली? 1200 रुपये. मालकाने किती रुपये टाकले? 1200. एकूण तिच्या खात्यावर किती पैसे जमा झाले? 2400. हे पैसे तिला स्वतः भविष्यात वापरता येणार आहे. हा तिचा लाभ आहे. ठीक आहे. ESICचा लाभ काय मिळणार आहे त्या व्यक्तीला? 267 कटतील पण ती स्वतः, कळलं का? पत्नी असेल तर हजबंडला पण सिक्युरिटी आहे, 2 अपत्यांना पण सुरक्षितता आहे, आई वडिलांना पण सुरक्षितता आहे. मेडिकलचा कुठलाही खर्च हे हॉस्पिटल स्वखर्चाने करणार. कळलंय? पण हे 267 मध्ये करणार का ते गव्हर्नमेंट? नाही. गव्हर्नमेंटने काय केलं माहितीये का? 4.25% अजून रक्कम कंपनीकडून घेतली. इथे किती घेतली? पीएफ ला डबल घेतली फक्त. इथे मात्र जास्त घेतली, कारण 2.25% आणि 4.25%, 3.5%च घ्यायला पाहिजे होती, पण उलट किती घेतली? 4.25%. 3.5 घेतली असती डबल झाली असती ना. इथं तर डबल पण नाही घेतली, जेवढी आहे तेवढीच घेतली. मग आता मी इथे कॅल्क्युलेशन करतो. एम्प्लॉईज ESIC किती? एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू ESIC किती रक्कम चालली? 267.75. आता एम्प्लॉयर म्हणजे कोण? मालक. किती रक्कम टाकणार आहे?
हे एका एका व्यक्तीचं कॅल्क्युलेशन बघतोय आपण. किती रक्कम टाकणार आहे? 4.25%. मग ती रक्कम कशी काढली जाईल? 15,300 गुणिले 4.25%, म्हणजे 650 रुपये 25 पैसे कोण टाकणार आहे? कंपनी. कोणासाठी? तुमच्यासाठी. तुम्हाला काय लाभ होणार आहे? तुम्ही जर एम्प्लॉई असेल कंपनीचे तर काय लाभ होणार आहे? तुम्हाला संपूर्ण मेडिकल फ्री मिळणार आहे. काही अडचण आहे? समजलं? आता अजून थोडंसं पुढचं सांगू का? नुसतं मेडिकलच नाही, मेडिकल तर फ्री मिळणारच आहे. उलट तुम्ही त्या मेडिकलच्या पिरियडमध्ये जेवढे दिवस घरी राहाल ना, तर त्याचा पगार सुद्धा ते हॉस्पिटल देणार आहे. सगळे हेड नाही देणार बरं का, पण काही काही हेड खाली. जसं तुम्ही कंपनीत गेले आलेच नाही, मग ते पैसे कशाला देईल? ओव्हरटाईम केलाच नाही, ते पैसे मिळणार नाही. पण पगार त्याला तो पगार पण मिळणार आहे. त्याला म्हणतात लिव्ह एनकॅशमेंट, आहे की नाही? म्हणजे त्या आजारपणातली जी लिव्ह भरून दिली ती गव्हर्नमेंट तुम्हाला देणार. कंपनी देणार आहे का ते पैसे? नाही. कोण देणार आहे? गव्हर्नमेंट. जाऊ का पुढे? पण ESIC साठी रूल असा आहे, आता सध्याचा रूल माझ्या मते 15,000 आहे. ही सॅलरी जर त्या व्यक्तीची 15,000च्या खाली असेल तर ESICच्या रूलमध्ये ही व्यक्ती बसत नाही. ऐकलं का तुम्ही काही? सॉरी, 15,000च्या खाली असेल तरच त्या व्यक्तीचा ESIC काटला जाईल. जर त्या व्यक्तीचा पगार अबोव 15,000 असेल तर ESIC कापली जाणार नाही. मग ना तो ESIC एम्प्लॉईची काटायची ना एम्प्लॉयरने टाकायची. मग त्या व्यक्तीने आपल्या दवाखान्याचा खर्च कुठून करायचा? सांगा ना, कुठून करायचं? कांचन, आता असं गृहीत धरू की हे 15,000च्या पुढे बघायची सॅलरी, हिचं ESIC काटायची गरज आहे का? नाही. म्हणजे तिचं पण कापायचं नाही, तेव्हा तिच्या गव्हर्नमेंट मग तिला ESIC ॲप्लिकेबलच नाही, होतच नाही. ती त्या ESIC मध्ये बसत नाही. कशामुळे? का तिची सॅलरी अबोव 15,000 आहे. आता मी सांगतोय काय रूल? का ती 15,000च्या खाली आहे म्हणून रूल सांगतोय. कळलंय? आता इथे हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? का इथे इन्सेंटिव्ह 500 रुपये म्हणून हे वरती गेलंय. इन्सेंटिव्ह नाही न पकडला नाही ना, तर हे एवढ्या गोष्टी किती खाली जातात? ह्या 15च्या खालीच जातात ना, म्हणून तिला ESIC लागू आहे. कळतंय काय? ही इन्सेंटिव्ह दर महिन्याला थोडी भेटणार आहे तिला, ते फिक्स नाही ना. ह्या महिन्यात भेटले, पुढच्या महिन्यात भेटणार पण, एखाद्या महिन्यात 1000 पण भेटू शकते. मग हे 15,000च्या खाली आहे म्हणून ESIC लागू आहे, आणि लागू आहे म्हणून 2.25% काटले, आणि 2.25% काटले म्हणून कंपनीने 4.25% टाकले, आणि हे तिच्या खात्यावर भरले म्हणून तिला हॉस्पिटल आता फ्री मिळणार आहे. तिलाच काय, तिचे 2 अपत्य मिस्टर किंवा आई वडील अवलंबून असलेल्या व्यक्ती. कळलं? पण मुलं, अजून एक रूल सांगू का? ते मुलं जेव्हा 18 वर्षाच्या वरती मोठे होतील तर त्यांना ते रूल लागू होत नाही. मग तुम्ही काय मुलं म्हातारे होस्तर दवाखाना फुकट घेणार का पोरांचा? नाही. मुलगी किंवा मुलगा 18 वर्षाच्या पुढे गेला का हॉस्पिटलमधून तुमच्या क्लेममधून तो बाहेर पडतो. समजलं आता? हा, मी असं सांगत होतो का खरोखर ह्या अर्चनाचा पगार 15,000पेक्षा जास्त असता तर इथे पैसे कापले नसते, कंपनीने पण टाकले नसते. ती ESIC मध्ये बसतच नाही. मग ती जर आजारी पडली तर त्या व्यक्तीने काय करायचं? हा, किती सोपं आहे. आपल्या स्वतःच्या पगारातून तिने दवाखाना करायचा. आता मी बिझनेस करतो, मला कुठं फुकट दवाखाना आहे का? नाही. तसंच झालं त्या व्यक्तीचं, कारण ती आउट ऑफ ESIC आहे ती व्यक्ती. का केलं आहे बरं गव्हर्नमेंटने? असं कळतं का तुम्हाला का केलं?
हा, आता 15,000च्या वरती पगार आहे ना, गव्हर्नमेंट म्हणतं मग तिने तिचा दवाखाना पगारातून करावा. 15,000पेक्षा कमी पगार आहे अशांनाच ही सवलत दिली गव्हर्नमेंटने. आता खरं तर आमच्यासारख्याला, मी ESIC मध्ये पण होतो आणि आउट ऑफ ESIC पण होतो बऱ्याच काळ, पण जितके वर्ष मी ESIC मध्ये होतो तरी मी ESICच्या दवाखान्यात कधीच गेलो नाही. नेवर. ना मुलांना नेलं ना पत्नी, कधीच नाही. किती जवळ आहे आपल्याला डिस्पेन्सरी मुकुंदवाडीला, नाही गेलो. विषय जाऊ द्या. खरं तर दवाखान्यात जायलाच कस तरी वाटतं, सरकारी दवाखान्यात, आहे की नाही. जरी आपली ऐपत नसली तरी आपण आपलं इकडे जावं दुसरीकडे. तुम्हाला जायला नाही सांगत मी, लाभ घेतला पाहिजे. खूप लोक लाभ घेतात, ते ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे, त्याला कसं वाटतं त्याच्यावर डिपेंड करेल. तिथले सिस्टर बघितल्यावरच मला असं वाटायचं का आपल्या पोरांना इकडं दाखवलेलं बरं. म्हणजे ते काही खराब दिसतात असं काही नाही, पण तिथली स्वच्छता, हे त्या गोष्टी. पुढे जाऊ, हे असं ऑनलाईन नाही बोलायला पाहिजे, आहे ना. ते विसरलोच नाही. काही ऐकलं नाही ना प्राची, ऐकू पण नको. हा, आता बघूया कॅन्टीनचा प्रकार. हे डिडक्शन आहे बरं का. आता मी कॅन्टीनचे 4 प्रकार बघितलेले आहेत. 3 प्रकार तर ढोबळ मानाने सांगतो, 4 मध्ये वेळ घालणार नाही. जमलंच तर 4 सांगतो. जे बघितले किंवा स्टडी मधून समोर आले ते. बरेचसे लोक, कॅन्टीन म्हणजे कळालं ना, कंपनीमध्ये तुम्ही ड्युटीला जाता, तिथे एक कॅन्टीन असते. टी ब्रेकच्या वेळेस तुम्हाला चहा येतो किंवा तुम्ही स्वतः कॅन्टीनमध्ये जाऊन घेता. ब्रेकफास्टच्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्टला जाता किंवा ब्रेकफास्ट टेबलवरती येतो. काही कंपन्यामध्ये लंच पण कम्प्लिटली अलाउड असतं, ते मात्र तिथे जाऊन घ्यावं लागतं, टेबलवर येणार नाही. तर मग ह्याच्यासाठी नेमकं खर्च करतो कोण, तर याचे 4 प्रकार माझ्या अभ्यासातून समोर आले. एक बजाजच्या लोकांची मी चर्चा केली तर तिथे कम्प्लिटली कॅन्टीन ही कंपनी देते. म्हणजे कंपनीने काय केलं, कॅन्टीन ओपन केली, तिथे कर्मचारी ठेवले, स्वतः तिथे सगळं खर्च कंपनी करते. कोणत्याही एम्प्लॉयला फक्त टाइम दिलेला आहे, त्या एम्प्लॉयला टी ब्रेकच्या वेळेस तिने व्यक्तीने जावं, फ्रीली चहा प्यावा, यावा. 1च्या ऐवजी 10 पिला तरी अडचण नाही. त्या व्यक्तीला वाटलं चहाच्या ऐवजी त्या टाईममध्ये जे काही लिस्ट असेल, ब्रेकफास्ट घ्यावा वाटत असेल तो घेतला तरी, म्हणजे ना त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग कुठे होत. हा पहिला प्रकार कळाला. म्हणजे त्या व्यक्तीच्या पगारातून कुठलाही कॅन्टीनचं कुठलाही 1 रुपया पण कापला जाणार नाही. म्हणजे त्या व्यक्तींचे पगार स्लिपमध्ये हे हेड नसणार. कोणत्या, ज्या कंपनीने कॅन्टीन कम्प्लिटली फ्री दिलेली आहे. दुसरा प्रकार असा असतो, ऐकायचा, पहिला कम्प्लीट फ्री. दुसरा असा असतो का कॅन्टीन अलाउन्स दिला जातो, पण केलेला कॅन्टीनचा खर्च रिकवर्ड केला जातो, म्हणजे डिडक्शन केला जातो. कॅन्टीन डिडक्शन. म्हणजे आता अशा केसमध्ये हे बघा, पहिल्या केसमध्ये कॅन्टीन कम्प्लिटली फ्री दिलं तर इथे हेडच नसणार आहे, त्याच्यामुळे कटिंगचा विषय नाही. कटिंग नाही झाली, हिच्या नावावरती पैसे कट नाही झाले तर कॅन्टीनवाल्याला द्यायची पण गरज नाही. दुसऱ्या केसमध्ये काय होईल का, इकडे हे बघा, ह्या ग्रॉस सॅलरी, इथे तिला दर महिन्याला ती जेवढ्या दिवस कॅन्टीनमध्ये येईल तर 50 रुपये पर डे तिला कॅन्टीन मिळू शकतो. कॅन्टीन अलाउन्स म्हणतात त्याला. मी 50 रुपये म्हटलं, याचा अर्थ 50 रुपये द्यायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येक कंपनी डिफरंट कॅल्क्युलेशन करेल. म्हणजे एका बाजूला कॅन्टीन अलाउन्स दिला जाईल, उदाहरणार्थ 500 रुपये प्रत्येक महिन्याला, उदाहरण सांगितलं, आणि इकडच्या बाजूला कॅन्टीनची रक्कम किंवा कॅन्टीनकडून हिच्या नावावर जे काही बिल येणार आहे ते वजावट होईल. कांचन कळालंय का? मग आता हिच्या नावावर कॅन्टीन कडून बिल आलंय, कॅन्टीनवाल्याने बिल पाठवलं, याच्यात मी अर्चना नाव शोधलं तर त्याच्यामध्ये कॅन्टीनवाल्याला सांगितलं की हिचे 1500 रुपये कापा. ही खूप खादाड आहे.
हिने महिन्यामध्ये 1500 रुपयाचं बिल केलेलं आहे. मग त्याने अगदी व्यवस्थित हिच्या खात्यावर किती वेळेस चहा घेतला, नाश्ता केला, ब्रेकफास्ट केला का काय काय असेल ते सगळं लिहून ठेवलेलं. कळलं? हा दुसरा प्रकार कळाला. नसन कळाला तर लगेच विचारा. तिसरा प्रकार असा असतो की जो की आमच्या कंपनीत होता. कॅन्टीन अलाउन्स तर मिळणारच नाही, पण उलट जी काही कॅन्टीन कंपनी कॅरिडॉरमध्ये जे काही कॅन्टीन अवेलेबल आहे त्या कॅन्टीनमधून जेवढं बिल येईल तेवढं त्या व्यक्तीच्या खात्यावरून कटिंग होणार पगारातून. तिसरा प्रकार कळाला? काय सांगितलं मी? नो कॅन्टीन अलाउन्स. ओनली डिडक्शन. Canteen allowance will not be paid, but canteen expenses will be deducted from the salary of the employee. एम्प्लॉईच्या पगारातून कॅन्टीनचं बिल कापलं जाईल. म्हणून त्या बेसवरतीच मी फक्त रिकव्हरीमध्ये कॅन्टीन डिडक्शन घेतलं, इकडं अलाउन्स दिला नाही. कळलंय? मग आता ही व्हॅल्यू कशावरती डिपेंड करेल बरं? जसं आता ESIC 2.25%, PF 10%, PT स्लॅब वाईज काढलं, मग हे कशावर डिपेंड करेल कॅन्टीनचं? ही फिगर येईल कुठून तुम्हाला? तुम्ही काम करताय ना, यू आर द अकाउंटंट ऑफ द कंपनी, यू आर गोइंग टू प्रिपेअर द सॅलरी ऑफ द एम्प्लॉय. तर व्हेअर फ्रॉम यू आर गेट द फिगर ऑफ द कॅन्टीन? हाँ, तो कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो बिल देईल ना तुम्हाला दर महिन्याला. तुम्ही सॅलरी बनवताय ना आता, त्याच्यात सगळ्या लोकांची यादी राहील आणि किती रुपये कापायचं त्याचं नाव राहील. ते त्याच्या इथल्या प्रेझेंटीवर डिपेंड आहे का? नाही. क्लिअर आहे आता? इथं तो किती दिवस हजर होता, काय होता त्याच्यावर नाहीच. कारण तो कमी दिवस हजर राहून पण कॅन्टीनचं जास्त बिल करू शकतो. बायकोच नाही घरी, गेला तर कंपनीतच जाऊन खातोय बिचारा, काय करा, कोणाला सांगाल? असं होऊ शकतं. किंवा एखाद्याची घरी खूप मजा आहे, तो कधी कॅन्टीनमध्ये चहा पण पित नाही, झिरो बिल येऊ शकतं. इकडं पगार पूर्ण दिवस येऊ नये, झिरो बिल येऊ शकतं. तो जाईल खाईल तेव्हा बिल बनेल ना तिथं. म्हणजे थोडक्यात तुमचं उधारीचं खातं आहे तिथं आणि रिकव्हरीसाठी तुमची यादी येते, तुम्हाला ते रिकव्हर करायची. हिच्या नावाने बिल आलं 500 रुपये. कळलंय? आता कॉम्पेन्सेशन हा काय मुद्दा असतो? हा रिकव्हरीचा टॉपिक आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने कंपनीत काम करताना कंपनीचे संपत्तीचं हलगर्जीपणाने काही नुकसान केलं असेल आणि ते जर रिकव्हरेबल असेल, ती जर रिकव्हरी करायची ठरलं असेल तर ती नुकसान भरपाई म्हणून इथे रक्कम येऊ शकते. आता ती कुठून येईल? का दर महिन्याला येईलच का? नाही. दर महिन्याला तुम्ही एखादं मशीन तोडणार आहे का? कंपनीतलं मशीन ऑपरेट करतात? नाही ना. एखाद्या वेळेस हलगर्जीपणाने नुकसान केलं कंपनीचं, कंपनी म्हटलं नाही 50% रक्कम वसूल करा हिच्या पगारातून. मग ते केव्हा येईल? जेव्हा असं घडेल तेव्हा. ते कोणाकडून येईल? तिकडनं तुमच्याकडे यादी येईल, त्यांचे तुम्ही कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई कापायची. नाही आले झिरो. अशी काही ही व्यक्ती नाही, हिच्या नावावर ह्या महिन्यात कुठली कटिंग नाही. पुढे आहे सॅलरी ॲडव्हान्स. आता हे तर खूप आवडीचं खातं आहे आपलं. काय असतं सॅलरी ॲडव्हान्स? महिना भरण्याच्या म्हणजे महिना भरत आलाय म्हणजे 24 दिवस काम केल्यानंतर आपल्याला अर्जंट पैशाची गरज पडली, मग आपण कंपनीकडे अर्ज करतोय. ऑलरेडी या महिन्यात मी 24 दिवस वर्क केलं, 6 दिवस बाकी आहे. 6 दिवस पण मी कंपनीत काम करणार आहे. मला 5,000 रुपये पाहिजे, माझा पगार 15,000 आहे. कंपनी सँक्शन म्हणते तुम्हाला 5,000 रुपये आधीच मिळाले. सॅलरी ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या महिन्यात 7ला पगार मिळणार, त्याच्यातले 5,000 आत्ताच दिले तुम्हाला. सॅलरी ॲडव्हान्स.
मग आता ही फिगर कुठून येणार? त्याच्या प्रेझेंटीवर डिपेंड असणार का कशावर? स्वभावावर का दिसण्यावर का उंचीवर का रंगावर का डोळ्यावर का कानावर? कशावर अवलंबून असते? सॅलरी ॲडव्हान्स घेतला असेल तर, नसेल तर येणार नाही. तर घेतला आहे असं गृहीत धरा, तो कॅशियर तिकडे रेकॉर्ड ठेवतो आणि त्या व्यक्ती कॅशियर तुम्हाला यादी देईल की ह्या लोकांचं सॅलरी ॲडव्हान्स घेतलेलं, यांनी ह्या महिन्यामध्ये एवढी एवढी रक्कम काटा. आता कपातीत पण त्याच्यामध्ये काय केलं जातं? हप्ते पण घेतले जातात. 5,000 एखादा व्यक्ती अर्जाच्या खाली लिहितो 5,000 देण्यात यावे आणि 2दा करून रिकव्हरी करावी. मग मॅनेजरने सँक्शन केलं का भाऊ काही हरकत नाही, 2दा करून रिकव्हरी करा. मग 2,500 मग इथे 2,500 वजा होते. आता हे वजा करून कोणाला द्यायचे? पगारातून कॅशियरला देऊन टाकायचे. मग तो कॅशियर 5 मधले 2 2.5 जमा करून घेईल, पुन्हा त्याच्या खात्यावर 2.5 दिसते. इथपर्यंत आले. आता हे टोटल डिडक्शन मीन्स व्हॉट? कुठपासून कुठपर्यंतची टोटल? बरं लवकर हे पीटी ॲडव्हान्स पर्यंत बरोबर एंटर करतोय. आता नेट पे मीन्स व्हॉट? मग कशातून काय? बरोबर, ग्रॉस सॅलरी मायनस टोटल डिडक्शन. मग आता पहिला प्रश्न अर्चनाला जर विचारलं तुझा पगार किती आहे, तर कोणती फिगर सांगावी तिने? ह्या स्लिपवरून तरी 15,300. तुझ्या हातात किती पगार पडतो असं जर विचारलं तर किती सांगावं तिने? 10,000च्या आसपास. तुझे डिडक्शन कोणते कोणते आहे तर काय सांगावे? पीटी मध्ये 100 रुपये चालले जातात, पीएफ मध्ये 1,000-1,200 चालले जातात, ESIC मध्ये 200-300 चालले जातात, कॅन्टीन मध्ये 400-500 जातात. आता ढोबळ सांगणार आहे ना ती, सॅलरी ॲडव्हान्स मधनं कधी कधी जातात. तर साधारण 11,000-12,000 रुपये हातात पडतात. याच्यात बेनिफिट वाले खाते कोणते? बरं पीएफ बेनिफिट वाला आहे, याच्यात लॉस नाही. हे खर्चाचं खातं आहे का नाही? खर्च आहे. 267 रुपये आपले खर्चच झाला असं गृह. याचा लाभ मिळतो तुम्हाला दवाखान्याचा, पण याचा भविष्यात थोडी पैसा मिळणार आहे काय? नाही. 500 रुपये हे लाभ आहे, पण तो खर्चाचंच खातं आहे. सॅलरी ॲडव्हान्स हे मात्र रेग्युलर रुटीन खर्चाचं खातं नाही, कारण हा पगार अगोदरच घेतलेला आहे. म्हणजे 2.5 जर वजा केले तर याच्यात 12,500 रुपये हातात पडतात. त्याला म्हणतात नेट पे. चालेल. तर एक एक हेडबद्दल पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये डिस्कस करूया. व्हॉट अबाउट यू आर गोइंग टू से? सिरियल नंबर मीन्स व्हॉट? याच्यानंतरचा नंबर कोणता येईल? 2 नंबर येईल. एम्प्लॉई नंबर बद्दल काय सांगता येईल? म्हणजे एकदा ह्या व्यक्तीला 101 नंबर दिला गेला तर हा 101 नंबर पुन्हा कंपनीच्या लाईफमध्ये कोणत्याही व्यक्तीला दिला जाणार नाही. म्हणजे 101 नंतर 102 असेल असं कुठलाही क्रायटेरिया नाहीये. 110 येऊ शकतो, नंतर 130 येऊ शकतो, मधले दुसऱ्या सीटमध्ये असतील किंवा सोडून गेलेले असतील, असं काहीतरी. नेम ऑफ द एम्प्लॉई बद्दल काय सांगाल? जी काही व्यक्ती असेल. इथे वरती तर खरं टायटल पण असतं. टायटल म्हणजे मिस, मिस्टर, मिसेस काय जे असेल त्याला टायटल ऑफ द एम्प्लॉई म्हणतात. ते मी घेतलं नाही इथे. त्याच्यानंतर पुढे एक हेड असतं छोटंसं, जेंडर. पण आता तेही अशा एक्सेलच्या सॅलरी शीटमध्ये काही मी घेत नव्हतो, कारण मी जवळजवळ शेवटपर्यंत एक्सेलमध्ये सॅलरी बनवलेली आहे, टॅलीमध्ये नव्हेच. बरं, हे डेजबद्दल काय बोलता येईल? हे 31 काय आहे? त्या महिन्यात, म्हणजे हे जे मे लिहिलं नाही ते मे, ते एकूण दिवस त्या महिन्याचे किती? हे 26 दिवस काय आहेत? वर्किंग डेज. वर्किंग डेज कसे कॅल्क्युलेट केले जातात? वीकली ऑफ वजा करून टाकायचे. वीकली ऑफ म्हणजे हक्काची आठवड्यातली एक सुट्टी, एम्प्लॉईच्या हक्काची आठवड्यातली एक सुट्टी. इथे हे 31 काय आहे? हे खरे पे डेज आहेत. हे काय आहे? पे डे. म्हणजे हे पगार द्यायचे दिवस आहे. हे 16 काय आहे? ॲक्च्युअल अटेंडन्स.
काय आहे ॲक्च्युअल अटेंडन्स. हे 10,000 काय आहे बेसिक सॅलरी. बरं, आता समजा मी इथे जर 30 केले तर बघा बरं तुम्हाला काय फरक वाटतो लगेच पुढे. हे बघा आपोआप त्याचं बेसिक कमी झाली बघा फिगर. बेसिक कमी झाल्यामुळे डिअरनेस अलाउन्स आणि HRA कमी झाला. पण सोबत तुम्हाला लोकल कन्व्हेन्सवरती काही परिणाम झालेले दिसत नाही, कारण त्याचं स्वतंत्र कॅल्क्युलेशन आहे. इन्सेंटिव्हमध्ये काही फरक पडला का नाही, अशा पद्धतीने. पण इकडे पीटीत जरी पडला नाही तर PF PSIC जे जे डिपेंड आहे ना या फिगरवरती, तेवढे डिपेंडन्स कॅल्क्युलेशन आपोआप चेंज झालेले आहे. तर एक्सेलमध्ये सुद्धा खूप क्विकली सॅलरी बनवायचो मी. अक्षरशः 2 दिवस मस्त एन्जॉय करायचो. कारण पहिले 4-4 5-5 दिवस मॅन्युअली सॅलरी बनवायला जायचे. 4-4 ऑफिसर सॅलरी बनवायला लागायचे. 36 हेड होते, 36. 2 टेबल सोबत जोडायचो सॅलरीसाठी आम्ही. कारण ते शीट उघडलं ना तर इतकं लांब असं इथपर्यंत 36 हेड हाताने लिहायचं ना ते. पण जसं एक्सेलवरती घेतलं, कारण आधी 4-4 दिवस लावायचे. मी एका तासात सॅलरी बनवायचे. 1-2 दिवस सॅलरी चालू आहे. कोणी विचारलं काय चालू आहे, सॅलरी चालू आहे. काय चालू आहे, सॅलरी चालू आहे. कारण फॉर्म्युलेच असे टाकले होते की नुसतं इकडे अटेंडन्स टाकलं का सॅलरी रेडी. कॅन्टीनवाल्याचं बिल आलं का धडधड धडधड अमाऊंट टाकून द्यायचं. सॅलरी ॲडव्हान्सचं कॅशियरकडून लिस्ट आली का टाकून द्यायचं. की इन्सेंटिव्ह एकदा डिक्लेअर झाला का ते तर मी एकाच फॉर्म्युल्यात भरायचं. इथं 500 टाकलं का सगळ्यांचे 500 ॲड लगेच. सिमिलर अमाऊंट कॅल्क्युलेट करणं एक्सेलमध्ये खूप सोपं. म्हणून ॲडव्हान्स एक्सेल हे टॅली इतकंच महत्त्वाचं ऑफिसमध्ये वर्क करतात. आता मी तुम्हाला सांगतो हे असं जे मी याच्यावरती सीटवर दिसतं ना तुम्हाला, हे एवढं बनवून दाखवा उद्या किती वेळ लागतो तुम्हाला. तुम्हालाही जमेल, पण ते इतक्या कमी वेळात नाही होणार. मी एका तासात बनवलं पण आणि शिकवलं पण तुम्हाला. हां, तर आता बघा पुढे जाऊया. याचा फॉर्म्युला सांगा. 10,000 भागिले 31 गुणिले पे डे. याला काय म्हणायचं आता पेज डे. म्हणजे तो किती दिवस अटेंड आहे. इथे 31ला 31 करतो. लिहू नका काहीच, लिहिलेलं कागदातच राहून जात असतं. डीएचं काय आहे 20% ऑफ बेसिक. DA मीन्स व्हॉट, महागाई भत्ता. हाऊस रेंट अलाउन्स. काय वर्किंग दिलं तुम्हाला बेसिक आणि DAच्या 10%. हे बघा 10,000 आणि 2,000च्या 10%. बरं, लोकल कन्व्हेन्स बद्दल काय सांगितलं 100 रुपये पर डे प्रमाणे ॲक्च्युअल अटेंडन्स, ॲक्च्युअल वर्क इन द फॅक्टरी, त्याचा गुणाकार केला. इन्सेंटिव्ह बद्दल काय सांगितलं फ्लॅट 500 रुपये डिक्लेअर आहे. सगळ्यांचे 500, सगळ्यांना 500 रुपये मिळणार आहे. ॲड करून द्यायचे. ओव्हरटाईम बद्दल काय सांगितलं ऑफिसर, स्टाफ आणि मॅनेजर आणि ओनर यांना ओव्हरटाईम नसतो. ओव्हरटाईम कोणाला असतो जे प्रत्यक्ष प्रोडक्शनवरती काम करतात, मशीन ऑपरेट करतात त्यांनाच मिळतो. म्हणजे मला तर नाही मिळाला कधी. ग्रॉस सॅलरी बद्दल काय सांगता येईल इट्स जस्ट टोटल ऑफ द ऑल पे हेड. इट इज जस्ट total of the all paid because of basic is paid, dearness allowance also paid, HRA is paid. Paid means what, काही एम्प्लॉयला ज्या हेड खाली पैसे दिले जातात दॅट्स कॉल्ड द पे हेड. PT means what, प्रोफेशन टॅक्स. इट इज टू बी डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी ऑफ द एम्प्लॉय. त्याचे रूल आपण नंतर बघणार आहोत. PF बद्दल काय सांगता येईल प्रॉव्हिडंट फंड आहे की नाही. PF इज द डिडक्टेबल अमाऊंट from the employee salary. 10% of the basic and DA. हे दोन्ही कमी झाले आपोआप PF कमी होणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे जेवढ्या दिवस सुट्टी मारेल तेवढं डिडक्शन कमी आणि मालकाचे तेवढेच कमी पैसे जाणार आहे. ESIC काय सांगितलं मी ज्याचा पगार 15,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे त्याचे पैसे कापायचे. किती कापायचे 2.25%. आणि मालकाने किती टाकायचे
4.25%. कशावरती कॅल्क्युलेशन करायचं? याच्यावरती. पुढे जाऊया. SIC पर्यंत आलो. कॅन्टीन बद्दल काय सांगितलं आपण? काय अजम्पशन आहे आपल्या कंपनीचं तरी? हा, तिकडनं जे बिल येईल त्या व्यक्तीचं आम्ही कॅन्टीनची अमाऊंट कापू. ज्याचं नाही आलं त्याचं 0. कॉम्पेन्सेशन बद्दल काय सांगितलं? असं एखादं हेड असू शकतं की नुकसान भरपाईची रक्कम पगारातून कापली जाऊ शकते. सॅलरी ॲडव्हान्स काय सांगता येईल? त्याने जर सॅलरी घेतली, ॲडव्हान्स घेतला असेल तर तो कापायचा नसता, 0 राहील. टोटल डिडक्शन बद्दल काय सांगता येईल? टोटल ऑफ द ऑल डिडक्शन्स. नेट पे मीन्स व्हॉट? कॅश पेमेंट. ठीक आहे. हां, इथपर्यंत येऊ. हाऊस रेंट बद्दल एक छोटीशी, हाऊस रेंट बद्दलही सांगायला मी मगाशीच म्हटलं की खूप सांगण्यासारखं आहे, पण तरी एक सांगावं वाटतं मला. हाऊस रेंट बद्दल असा एक रूल आहे, हे ऑफिसर आहे म्हणून 10% ऑफ द बेसिक आणि DA आहे. आलं का लक्षात? पण ॲक्च्युली याचा रूल असा आहे, जर तुम्ही HRAचा रूल बघितला IT मध्ये तर असा दिसतोय का तो ह्या टक्केवारीवर नसेल, कंपनी जे देते त्याप्रमाणे. बट ती व्यक्ती सलग 15 दिवस हजर असेल तर त्याला पूर्ण हाऊस रेंट अलाउन्स मिळणार. समजा 1200 रुपये ठरलेला आहे ना, तर 1200 रुपये मिळणार. जर त्या व्यक्तीचं त्या एखाद्या संबंधित महिन्यामध्ये 15 दिवसापेक्षा कमी अटेंडन्स असेल तर 0 रक्कम मिळेल. असा रूल होता. म्हणजे असा पण एक रूल आहे. काय सांगितलं मी? सतरा दिवस जर हजर असेल तर किती HRA मिळणार? पूर्ण 1200 आहे की नाही? 20 दिवस जरी असेल तर 12, पण 10 दिवस आला असेल तर 0, त्याला देणारच नाही HRA. असा एक रूल आहे. ठीक आहे, कळलं? असं का बरं केलं बरं? कारण तो कंपनी जरी नाही आला तरी भाडं तर द्यावंच लागणार आहे त्याला. जसं इथे बघा, कंपनीत आला तर तुम्हाला पैसे देऊ जाण्या येण्याचे, नाही येत त्या दिवसाचे आम्ही जाण्या येण्याचे पैसे नाही देणार. पण घर भाड्याने घेतलंय त्याने, तो जरी 10 दिवस लीव वरती गेला असेल, प्रत्यक्ष कंपनीत आला नाही पण घर तर भाड्याने लागतं. असा पण रूल आहे का जेव्हा तो कंपनीत एकही दिवस येणार नाही तेव्हा त्याला 0 पैसे द्यायचे. आलं का लक्षात? तो 2 दिवस जरी कंपनीत आला तरी त्याला पूर्ण HRA द्यायचं. म्हणजे ॲझम्पशन काय होतं तिथे, की ज्या अर्थी शेवटचे 2 दिवस कंपनीत आला याचा अर्थ त्याच्याकडे घर भाड्याने होतं. नाही कळालं? म्हणजे याच्यामध्ये इतके रूल आहेत HRA मध्ये. आणि दुसरं एक का, इन्कम टॅक्समध्ये हे कम्प्लीट डिडक्टेबल आहे. ज्यावेळेस तुम्हाला TDS कपात होईल तुमचा, तर याच्यावरती इन्कम टॅक्स भरला जात नाही. आता मी जात नाही जरी म्हणत असलो तर त्याच्यातही स्लॅब दिलेला आहे. तुम्हाला पगार किती मिळतो आणि तुम्हाला घर भाडं भत्ता किती मिळतो याच्यावरती डिपेंड करतं. 1/4 ऑफ द बेसिक आणि DA हे जेव्हा त्याच्या ग्रॉस सॅलरीच्या जास्त असेल तर त्याचा HRA कापला जातो. त्याच्यासाठी खूप मोठे मोठे रूल आहेत. एनिवे, तर हे आहे एका व्यक्तीचं सॅलरी शीट. आता मी अगदी काही क्षणामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं सॅलरी शीट बनवणार आहे. तिसऱ्या व्यक्तीचं, चौथ्या व्यक्ती.
ह्याच्याने इथे किती नंबर यायला पाहिजे आता 2. इथे किती नंबर येऊ शकतो 110. इथे काय नाव येऊ शकतं रोहित. इथे काही बदल होऊ शकतो का? हे 2 याच्यामध्ये नेव्हर. इथे काय होऊ शकतं? कमी होऊ शकते 26 दिवस 22 दिवस 30 दिवस. इथे 30 दिवस हाजरी आहे. इथे काय बदल होऊ शकतो? 25 दिवस समजा. ओव्हरटाईम आहे ही व्यक्ती समजा हे करते तर इथे 12 तास ओव्हरटाईम आहे. किती? 12 तास. आता ओव्हरटाईम बद्दल बोलायचं राहिलंच. प्रत्येक तासाला ह्या व्यक्तीचे उदाहरणार्थ 80 रुपये तास याला मिळणार आहे. ठीक आहे. इथे काय फरक पडू शकतो? 12,000 बेसिक आहे. लोकल कन्व्हेन्स 80 रुपयेच आहे आणि 80 रुपये पर तासाला ओव्हरटाईम त्याला मिळणार आहे. कारण ह्या व्यक्तीला ओव्हरटाईम लागू आहे. कोणाला? रोहित. मशीन ऑपरेटर आहे. कळालं? पुढे जाऊ. इन्सेंटिव्ह किती मिळणार? तेवढाच मिळणार आहे. लोकल कन्व्हेन्स 2000. कशाचं कॅल्क्युलेशन झालं? 80 गुणिले 25. 25 8 200 आलं. आता ओव्हरटाईमचं कॅल्क्युलेशन कसं होणार? इक्वल टू 80 पर आवर मल्टिप्लाइड बाय आवर्स. किती ओव्हरटाईम मिळणार आहे? 960. याचं टोटल ग्रॉस सॅलरी किती झाले? 18,000. आता इथे ESI लागू असेल का? कदाचित नसेल, पण इथे 0 असू शकतं. लागू नाही असं गृहीत धरू. कळलं? कॅन्टीन अलाउन्स डिफरंट असू शकते. कॉम्पेन्सेशन मशीनवरती नुकसान केलं 520 रुपये असू शकते. सॅलरी ॲडव्हान्स 0 असू शकतो. याची सॅलरी नेट पे किंवा हातात किती पडते? 16,175 रुपये. दुसऱ्या व्यक्तीबद्दल अल्टर करू. हे नेहमी करावं लागेल का तुम्हाला? नाही. इथे 3 हे एम्प्लॉई नंबर 120 असू शकतो. इथे काही बदल असू शकतो का? असू शकतो. इथे 25 दिवस हजर आहे. ॲक्च्युअल किती दिवस आला असणार? कारण हे 6 दिवस सुट्टीवर आहे ना. तर समजा काही लीव वगैरे भरल्या तर हे 16 दिवस आहे असं गृहीत धरू. इथलं बेसिक याचं 13,000 आहे असं असू शकतं बदल. इथे ओव्हरटाईम हे व्यक्तीचं नाव राहिलेलं यायचं ना. काय लिहायचं? गणेश. ओव्हरटाईमचं कॅल्क्युलेशन काय? पुन्हा गुणिले किती कॅल्क्युलेशन किती ओव्हरटाईम मिळणार याला? 30 तास. ठीक आहे. आणि रेट काय याचा? 85 रुपये. तर 2,550 रुपये ओव्हरटाईम आहे. आता ग्रॉस सॅलरी विचारताना पण आहे ना मुलींनो,
तर ह्या स्लिप कधी जर तुम्ही बघितली तर ह्या पगारवर नका बघू बरं का, हे ओव्हर टाइम पण बघत चला. पगार खरं तुम्हाला बघायचं तर बेसिक DA HRA कन्व्हेन्स इथपर्यंतच पे हेड आहे. इन्सेंटिव्ह फिक्स नाहीये. तुम्हाला सांगा इथं जर तो 90 तास ओव्हर टाइम केला त्याने एका महिन्यात तर किती ओटीच किती मिळालं त्याला 7,600. तो मला 23,000 पगार अशी स्लिप दाखवली तुम्हाला. त्याला म्हणा भाऊ तू 18 तास कंपनीतच आहे, तू घरी राहतोच कधी, पगार घन सांगू राहिला 25,000, पण तू माझ्या काय कामाचा आहे. नसन कळालं जाऊ द्या, याचं काही फी नाही घेतलेली मी, तुम्ही काही करा पेक्षा पीटी. समजला आता? हां, कॅन्टीन वेगळी असू शकते. पुढे इथे काय घ्यायचं आता 130. इथं आहे सुरेश, याचा पगार 30 दिवसाचा आहे की नाही. इथे हजेरी 25 दिवस असं असू शकते. ओव्हरटाईम आहे याचा 50 तास, 50 रुपये पर आवर अशा पद्धतीने. इथे कॅल्क्युलेशन किती येईल आता, इक्वल टू 50 मल्टिप्लाइड बाय 50. किती झालं 18,000. PT PF PSI आता याला पण लागू नाहीये, पण जाऊ द्या, आपण ते समजलं तुम्हाला काय कळालं. आता याची सगळ्यांची टोटल मला करायची इक्वल. सुंदर कलर देऊ आपण याला, बोल्ड करू मस्त पैकी, असं ड्रॅग करू छान पैकी. असं असतं बघा सॅलरी शीट. आता हे खाली ज्या फिगर आले हे किती आहे, ह्या महिन्यातला सर्व एम्प्लॉईचा ह्या सीटवरती बेसिक किती आहे 30,000. ह्या महिन्यातला ह्या सीटवरती डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, लोकल कन्व्हेन्स, इन्सेंटिव्ह, टोटल ओव्हरटाईम किती चालला 10,000. समजा एवढेच एम्प्लॉई तर किती ओव्हरटाईम झाला 10,150. एकूण ग्रॉस सॅलरी 57,162 रुपये. प्रोफेशन टॅक्सचे किती रुपये कटिंग झाली 300 रुपये. बरोबर. कोणाकोणाची 0 आहे का, 300च कसं झालं, 1 2 3 4 5 काय झालं, 4 फिगर नाही आल्या वाटतं बरं का. अरे चुकलं की, असं असतं ते. 59,000 रुपये, 75,951 रुपये. 400 रुपये प्रोफेशन टॅक्स कटिंग करायचे कोणाच्या पगारातून, सर्व एम्प्लॉईच्या 100-100. कोणाला द्यायचे, प्रोफेशन टॅक्स डिपार्टमेंटला. PF ची किती रक्कम कापायचे 5,012 रुपये 90 पैसे. कुठं भरायचे हे, PF डिपार्टमेंटला, ज्या त्या व्यक्तीच्या खात्यावर. एवढेच भरायचे का अजून काही भरायचे आपल्याला, आपल्या कंपनीचे पण एवढे टाकावे लागतील, विसरत नका चालू. ESI हे जे आपण कट करून घेतलेली रक्कम आहे ती कोणाला भरायची का, भरायची ना ESI दवाखान्यात. एवढे हजारच भरायचे का अजून काही भरायचे, अजून आपल्याला 4,000 4,25 आहे की नाही. बरं, हे कॅन्टीनची रक्कम 2100 रुपये जे तुम्ही डिडक्ट केले हे आपल्याकडेच ठेवायचे, आपण एन्जॉय करायचे. ऑफिसरने कॅन्टीन खायचं का काय करायचं याचं,
नाही, हे कपात केलेली रक्कम कोणाला द्यायची? कॅन्टीनवाल्याला द्यायची. त्याला पुन्हा माल आणावा लागेल ना ह्या लोकांसाठी. कळलं बहुतेक. खूप सांगावं लागतं तुम्हाला. हे कॉम्पेन्सेशन. हे काय आहे? हे जे नुकसान केलं ना, जी वस्तू तुटली पटली त्या फंडावरती जमा होईल ती रक्कम, नंतर ती यूज करता येईल पुढे. हे सॅलरी ॲडव्हान्सची रक्कम काय करायचं आहे? हे अगोदर दिलेलेच आहे, आता हे आपण रिकवर्ड केलेलं आहे. हे कॅशियरच्या खात्यावर, त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होणार आहे. मग आता किती कॅश दिले तर हा पगार होणार आहे बरं? आता पगार द्यायचा तर आपल्याकडे किती पैसे पाहिजेत नेट बॉक्समध्ये, कॅश बॉक्समध्ये, तेव्हा या लोकांचा पगार देता येईल. आज 7 तारीख आहे. लवकर. प्राची झोपली? 60,000. हा, 59,418 रुपये पाहिजे. उद्या अजून किती रक्कम पाहिजे आपल्याकडे? ₹16,533 रुपये तुमच्याकडे उद्या पाहिजे अजून. कशासाठी पाहिजे? 400 रुपये प्रोफेशन टॅक्सला भरायला जावं लागेल, PFच्या खात्यावर एवढे भरायला जावं, ESICच्या, कॅन्टीनच्या, कॉम्पेन्सेशनचे तिकडे जातील. ठीक आहे, आपलेच पैसे, हे 7.5 आपलेच आहे. पण इथे मात्र PFचे पैसे डबल करून द्यायचे, ESICचे वरचे भरायचे, म्हणजे आपल्याकडे अजून 17-18. थोडक्यात काय हा पूर्ण कंपनीचा खर्च आहे 75,000 रुपये. ही कंपनीचा खर्च 75,952 रुपये हा कंपनीचा खर्च. हे जरी वजा झाले तर हे काय आपले नाही ना. हे आज फक्त द्यायचे नाही, उद्या परवा तर द्यायचेच आहे. गॉट इट नाव. तर काही शंका असेल तर बिलकुल 1 ते 1.5 मिनिटात विचारा. कोणतं एखादं कॅल्क्युलेशन कळालं नाही असं ऑनलाईनवाले कोण? पूजा पण ऑनलाईन आहे ना? पूजा का लेफ्ट झाली? पूजा आहे सर ती. हा, आहे ती, तुम्ही तिला म्यूट केलेले. हो, पण ते आता मला पण ऑन करता येईल. कुठे गेली ती स्क्रीन?